माननीय डॉक्टर सुभाष जवर आणि माननीय दिलीप सारडा सर, काही पावलं ओळख मागे न ठेवता धावत असतात. काही पावलं ओळख मागे न ठेवता धावत असतात. कामातून ओळख निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश असतो. म्हणजे कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवद्गीता या केंद्रबिंदू भोवतीच फिरते. ओळख नको, मानापानाची आस नको, अहंकाराची बाधा नको, स्वार्थाचा फेरा नको. मग काय हवं तरी काय? बस 2 प्रेमाचे शब्द, एक निखळ हास्य आणि हातात दिलेला हात. ही श्रीमंती जरा वेगळीच वाटते. हा मनमोकळेपणा जरा निराळाच वाटतो. निरागस, निस्वार्थ, फुलपाखरासारखा. तुम्ही करा, तुम्ही पहा, होईल तेवढं सर्वांचं कल्याण करा. विद्यार्थी शिकवा, त्यांचं पुण्य वाटून घ्या. त्या बदल्यात फक्त प्रेम द्या. अशा या प्रेमाच्या भुकेल्यांचं जगही अगदी साधं नितळ पाण्याच्या तळासारखं, खोल तरीही सुरक्षित, स्वस्थ तरीही अनमोल. तुमची उपस्थिती असते चांदणं फुलवणारी, तुमची साथ असते जीवन उभी करणारी. अशा या दोन्ही पालकांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. डॉक्टर सुभाष जवर सर आणि दिलीप सारडा सर यांना निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी. आता
साथीसाठी रगड्या मनकटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी धन्यवाद.